श्री सद्गुरु स्वामी समर्थ. अध्याय 6. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नम. नामधारका सिद्ध योग्याला म्हणाला, महाराज श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रयाचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्री हे आध्यात्मिक केंद्रच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने व दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थ अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तींचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्यांची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता. ती शिष्यपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यापुढे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेतला. रावणाने सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्यांच्या साथीने त्याने 36 रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्ष पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूंनी शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला
ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितली. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीला रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूंचे आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायं संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायं संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलवाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू